आपण आवाज ऐकणार आहात. पुढील जशी मॅच होईल तसा आपण आवाज ऐकण्यात जाऊया. आपण पुन्हा एकदा न्हावे टीम आणि एकीकडे असेल दापोली. कालच्याच दिवशी खरं तर न्हावे टीमच्या एका अष्टपैलू फलंदाज अर्थात वृषभ यांचा मात्र वांगनिश्चित सोहळा पार पडला. ते सुद्धा आज खेळण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू आणि त्यांना शुभेच्छा देऊया. मॅचच्या दिशेने जाऊया. मात्र मॅच चालू जसा आवाज ऐकू हर्षल मडवी यांचा. थँक्यू. गव्हाणगावचे 40+ मास्टर्स आणि नक्कीच गव्हाणगावच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं ते प्रवीणजी कोहली यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. आयोजक प्रवीणदादा कोहली यांच्या शुभ हस्ते मात्र 40+ मास्टर्स आणि या गव्हाणगावच्या क्रिकेटसाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे त्या प्रवीणदादा कोहली यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा पुन्हा एकदा या साई गणेश चषकामध्ये आपण करूया शब्दसुमनानं सहर्ष स्वागत आणि चलूया मैदानामध्ये आपण सामना पाहणार आहात. एकीकडे असेल नावा तर एकीकडे असेल दापोली या दोन संघादरम्यान आणि नक्कीच आपल्या समेत जोडले जातील नवी मुंबई परिसरामधून आज आपल्या समेत आलेत हर्षलजी यांचा आवाज आपण ऐकूयात. खूप खूप धन्यवाद प्रसादजी भोईर सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. मागील सत्रामध्ये सामना त्यांनी संपवला आणि सामना मात्र 2 सामने जिंकले जय हनुमान कामोठी टीम आणि अजून एक सामना मात्र त्यांना खेळायचा आजच्या रात्रीतला. त्यामुळे कामोठी टीम कुठेही जाऊ नका आपण. मैदानात स्टेजच्या बाजूला सिल्वर कलरची इनोवा कार ज्यांची कोणाची असेल कृपया थोडी बाजूला घ्या. आपल्या वाहनामुळे अडथळा निर्माण झाला. बाकी गाड्या निघत नाहीयेत. ज्यांची कोणाची सिल्वर इनोवा असेल ती काढून घ्या. येस, लेट स्टार्ट द मॅच. बिगिन. इथे पहिला बॉल खेळलेत आणि पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. सुरुवात झाली आहे. इनोवा ज्या कोणाची आहे ना सिल्वर कलरची पा लगेच ती गाडी साईडला घ्या. त्या गाडीला कोणतरी टच केली. कोणाची इनोवा आहे सिल्वर कलरची ती गाडी मधीत आहे तुमची आणि त्या गाडीला टच केली नुकताच बघा. साईडला घ्या लागत असती. आणखीन एक बॉल चॅलेंज घेऊन आला होता समोर चॉन्टी रोहन घरत. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समवेत अमोल सेल्वम देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
न्हावा विपक्ष दापोली असा सामना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे ही बॅटल मात्र असणार आहे रोहन घरत आणि त्यांच्या विरोधामध्ये मिस्टर विशाल जितेकर अशी ही बिग बॅटल मैदानामध्ये आपला आमने सामने पाहायला मिळते. दोन्ही टीम अतिशय बलाढ्य. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल बॉलर हाताळत असताना आपला ऋषी भोईर याला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार ऋषी भोईर. राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि पुल पॉवरफुल सक्सेसफुल. बॉल सीमा पार रोहनच्या बॅटमधून आलाय. हा षटकार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ऋषी तयार होतोय. समोर रोहन घरत. छोटा पॅक बडा धमाका, मोठी बॅटल आहे. आणखीन एक, परंतु यावेळेस थोडासा अँगल बदलला होता आणि बॉलला मात्र पाठवून दिले सलग दुसऱ्यांदा सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग अटॅक. पहिले 2 बॉल भरपूर शांत ठेवलं होतं रोहन घरतला, परंतु त्यानंतर ऋषी भोईरला त्याने देखील दाखवून दिलंय की या मैदानावरती सातत्याने आमचा खेळ चांगला राहिलाय. जरी 2 बॉल माझ्या विरोधात गेले तरी पुढचे 2 बॉल माझेच आहेत. 1 मोर स्टँडर्ड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय 1 टप्प्याची मदत घेऊन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावेचे प्रेक्षक मात्र आज भरपूर मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अजूनही या मॅच मध्ये जेवढी हवी तेवढी रंजकता अजून आलेली नाहीये, कारण पहिलेच षटक सुरू आहे. ऋषी भोईर ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती असताना येस बॉल आलाय, मॅच बॉल. बॉल घ्या प्लीज आणि लगेचच सामना सुरू करा. यानंतर भिंगारी आणि कोपर किरणे मे बी सामना असेल. सो दोन्ही टीम कॅप्टन्स तयार राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. सतीश रावत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत झालंय या व्यासपीठावरती. ऑन साईडला खेळायचं होतं, पॅडवरती बॉल लागला आणि त्यामुळेच की काय पंच सांगतात नॉट आउट आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आहे 2 षटकारांच्या मदतीने 1 चौकाराच्या मदतीने 17 धावा आतापर्यंत बनवण्यामध्ये यश आले. ते म्हणजे नावे टीमला. सुरुवात दमदार झाली. खरं तर टीम दापोलीसाठी पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर मात्र आक्रमकतेचे 2 षटकार 1 चौकार रोहन घरतने लगावला. आपल्या टीमला दिलासा देणारी बॅटिंग मात्र सुरुवात करून दिली त्याने. सामना आपण पाहतोय निर्जा 11 नावा रोहनचा संघ आणि दुसऱ्या बाजूला रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोली विशाल जितेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीम इन ॲक्शन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. प्लीज टाइम वेस्ट करू नका. आपण प्लीज थोडं फास्ट खेळा. 15 मिनिटांची वेळ तुम्हाला दिली जाते 3 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. या गोष्टीकडे लक्ष असू द्या आपण सर्वांनी. विशाल जितेकर ऑन द बॉलिंग मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल चालला आणि इथून वाईट. पंच विशू कोळी सर आम्हाला कळवतात अतिरिक्त धाव जोडून घ्या टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल 18. अमोल सेल्वम असणार आहे यावेळेस स्ट्राईक वरती. फुल टॉस यावेळेस मात्र खेळलेत. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. 1 धाव पूर्ण केली. चुकीचा कॉल होता.
इथे धाव झाली असते आणि होऊ देखील शकते. वरती थ्रो आला, रनआउट होऊ शकतो पुन्हा. कदाचित इथे पहिल्यांदा डिसिजन जर बदलला नसता तर 3 धावा देखील मिळाल्या असत्या. हॅलो हर्षल सर थोडं थांबवते. रोहनसाठी पारितोषिक आलंय. रिहानी एंटरप्राइजेसचे मालक संजय ठाकूर नावेखाडे यांच्याकडून जर 50 मारली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेल. आणि हॉटेल जयमल्लारचे प्रोप्रायटर प्रथमेश कोहली गणेशपुरी यांच्याकडून आणि प्रतीक कोहली यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जॉन टीसाठी असेल. ओर टू कॉम्बॉक्स. बँक अकाउंट ओपन झाले जाता. इथे समोर खेळ आहेत. अगदी ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही. 1 धाव मिळाली. विशाल जितेकर या दोन्ही खरं तर कॅप्टन मधील बॅटल आता सर्वांसमोर पाहायला मिळणार. एकीकडे रोहन तर दुसरीकडे विशाल, मिस्टर विजय. दोन्ही टीमचे अगदी हे सलामीवीर आहेत. बॅटची एज होती, बॅटचा फेस लवकर क्लोज केलेला, परंतु बॉल गलीमध्ये निघून गेला. धाव मिळाली एक सिंगलच्या मदतीने. टोटल मात्र झाली 22-22 फॉर नन. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. अजून पारितोषिकामध्ये वाढ होते. जर रोहन कोहली जॉन्टी आणि रोहन घोरत यांनी जर 50 मारली तर प्रतीक कोहली यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. वाईट बॉल सेज बाय अंपायर इज डेफिनेटली. प्रतीक कोहली आमचे गणेशपुरीचे उद्योजक आहेत, हॉटेल जय मल्हारचे प्रोप्रायटर. ओव्हर पिच ड्राईव्ह केला बॉलला, डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन मिळालं आणि या प्रोटेक्शनला मात्र तोडू शकला नाही अमोल सेल्वम. विकेट गमावली. पहिला धक्का विशाल जितेकरने दिलाय. टीम निर्जा 11 नावेला. सलामीचा फलंदाज बाद झालाय. 3 बॉल त्याने फेस केले. रन इथे मात्र त्याने बनवल्या फक्त 3. काहीसा नाराज आहे या स्ट्रोक वरती. कदाचित हा फटका चांगल्या पद्धतीने खेळू शकला असता किंवा गॅप मध्ये ढकलू शकला असता. सरळ हातात देऊन बसला आणि विकेट गमावली. मित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सोहमने मात्र पकडला तो झेल. एक अप्रतिम दर्जाचा झेल. सोहम जितेकर त्या ठिकाणी होते. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ खूप चांगली फिल्डिंग. अजून या ओव्हरचा विचार केला तर बॉल बाकी आहेत 2 शिल्लक शेवटचे. विशाल जितेकर ऑन साईडला खेळलेत बॉल, परंतु 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाणार आहे. कारण विशालने पहिलेच कॉल दिला की नाही धावणार, फक्त एकच धावतील आणि तेच घडलं. 1 धावली आणि एका धावेच्या बरोबरीने टीमची टोटल झाली 24-24. अजून या धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न रोहन घरत आणि त्यांची टीम करते. ओ क्लीन बोल्ड, ग्रेट यार. मिस्टर विशाल कॅप्टनने केली कॅप्टनची शिकार. दुसरा धक्का दिलाय. सलामीची पूर्ण जोडी आता तंबूच्या आश्रयाला. रोहन इथून मात्र झाला बाद. मोठा धक्का आहे आताच्या क्षणाला. मीत पाटीलसाठी ही पारितोषिक असेल. प्रतीक कोहली यांच्याकडून आपण पाहतो हॉटेल जयमल्लारचे प्रोप्रायटर यांच्याकडून मात्र पारितोषिक लगावण्यात आलं आहे. षटकार हॅट्रिकसाठी 5,000 तर 50साठी 10,000. मीत पाटीलसाठी हे पारितोषिक असेल. ओर टू कॉम्बॉक्स हर्षल सर. ऑफर होती ती खरं तर ट्रान्सफर करण्यात आली पुढे. जी रोहनसाठी ऑफर होती ती आता मीतसाठी लागू झाली आहे. निर्जा 11 नावा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोली टीमच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये फार काही पाहायला मिळालं नाही. ऋषी भोईरचं षटक जवळजवळ 17 धावा त्या ओव्हरमधून आल्या होत्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी आला होता तो म्हणजे टीमचा मोहरक्या अर्थातच विशाल जितेकर, ज्याने फक्त 7 धावा खर्च करा 2 विकेट मिळवले, ज्यामध्ये सलामीची जोडी होती. अमोल सेल्वम त्यानंतर रोहन घरत या दोन्ही फलंदाजांची शिकार केली. यक्षित विक्रांत देशमुख यांच्याकडून पारितोषिक आलंय. वैष्णव भोईरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल.
ओव्हर टू कम बॉक्स. वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस या नावाने सर्व दूर परिचित असला खेळाडू आज मात्र इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाही खेळाडू या नावा गावाचं नाव खरं तर साता समुद्रापलीकडे क्रिकेटच्या माध्यमातून घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाला आणि या नावा गावचं नाव मात्र त्याने अगदी दुबई कतारपर्यंत आपलं गाजवलं. तोच खेळाडू इन ॲक्शन. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा बॉलर विश्वजित म्हात्रे. यावेळेस त्याच्यासाठी चॅलेंज, हे चॅलेंज स्वीकारलं मीतने आणि बॉलला भिरकावून दिलंय सीमा पार. हा येतो षटकार. 6 रन मिळतील. टीमची टोटल 30. सलग 3 षटकारांसाठी जय मल्हार हॉटेल प्रतीक कोळी गणेशपुरी यांच्याकडून 5000 आहेत. 50 होणार नाही कारण बॉल कमी आहेत. त्यामुळे कदाचित 5000 या पारितोषिकाकडेच आपण फोकस करू शकतो. त्यातील पहिला षटकार आलाय विश्वजित म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट सेकंड बॉल. आणखीन एक परंतु मिस टायमिंग. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. एक यो सोप्पा झेल इथे मात्र डिपला गेलाय. फलंदाज मिळत होते बाद. एक षटकारानंतर मात्र कंट्रोल हरवून बसला. स्वतःची फलंदाजी सावरू शकला नाही आणि विकेट गमावली. नंबर 3 शिवतेजने पकडला झेल. बीतला दाखवला तंबूचा रस्ता आणि तिसरा धक्का आताच्या क्षणाला निर्जा 11 नावा टीमला. स्वराज पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही स्ट्राईकसाठी शोधात असलेला फलंदाज वैष्णव भोईर. फुल टॉस ऑन साइडला. ओ हो बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी. खाडीतून बॉल मागवा. षटकार. टीमची टोटल 36. या षटकाराच्या मदतीने 36 झालेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. हॅलो, खेळाडू कक्षामध्ये जे पायरीवरती प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आपण तिथून उठायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेइंग 11च बसेल. ओव्हर टू कम बॉक्स. ओ यावेळेस गती कमी करून टाकला बॉल होता. फुल्लर लेनचा बॉल बीट केलं. मागे चाललाय. नारायण मामा बसा. तर तुमची सीट फिक्स आहे. इथे देखील फिरून मारण्याचा प्रयत्न होता. अपील तर होईल. येस, बॅटची एज होती आणि या एजला मात्र लवकर ओळखलेलं विशाल जितेकरने. त्यामुळे प्रयत्न खूप चांगले झाले त्या ठिकाणी. झेल टिपलाय. फलंदाज झाल्या बाद. आता अडचणीमध्ये सापडल्यासारखा वाटतोय संघ निर्जा 11 नावा. कारण वैष्णव भोईरला स्ट्राईक मिळाली नाही या ओव्हरमध्ये. हे मात्र त्यांच्यासाठी दुर्दैव आहे. परंतु अजूनही शेवटचं एक षटक येणं बाकी आहे आणि याही ओव्हरचा एक बॉल. बॅट्समन तयार करा प्लीज लवकर. नावा टीम एवढा वेळ घेऊ नका. आपण थोडेसे पुढचे बॅट्समन जे असतील ते रेडी ठेवा. आपण या सूचना आहेत कारण सामने आपल्याला अगदी मर्यादित वेळेत संपवायचं आहे. भले मगाशी सिद्धेशने सांगितलं की बंधन नाही आहे, परंतु असे बंधन नसावे की ज्यातून मात्र सामने ॲटोमॅटिक लांब लचक खेचले जावे. बंधनं फक्त आपल्याला शासकीय प्रशासकीय लोकांचे नाही आहेत. बाकी आयोजकांची बंधने आहेत ते आपल्याला पाळावीच लागतील. विश्वजित म्हात्रे तयार आपल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल टाकण्यासाठी.
समोर नवीन आलेला बॅटर रितेश मडवी. पाहायचंय काय घडणार आहे शेवटच्या बॉलवरती, काय लिहिले. ओव्हर पिच होता, ड्राईव्ह करायचा होता, बॉल चालला मागे, थर्डमॅनला फिल्डर. पुन्हा एकदा स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. वैष्णव आता थोडासा नाराज मुद्रेने स्ट्राईक बदलत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 37 आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये हे मात्र पाहायचंय. साई गणेश चषक 2025 रात्र 4 साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती यांच्या खरं तर स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आहे साई गणेश चषक. भव्य रात्रकालीन क्रीडा स्पर्धा प्रकाश झोतामध्ये फ्लड लाईट्स, व्हाईट मिल्की फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि या फ्लड लाईट्स ज्यावेळेस मैदानावरती पडल्या संध्याकाळच्या वेळेत निखरलेलं रूप या मैदानाचं सर्वांना पाहायला मिळालं. सर्व सामने आपण फ्लड लाईट्समध्ये खेळत आहोत, त्यामुळे थोडासा उशीर झाला. आज काही टेक्निकल गोष्टी आयोजकांना पूर्ण करायच्या होत्या, त्या अनुषंगाने थोडासा उशीर झाला. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, रनआउट होऊ शकतो. काय घडले पाहायचे. वाईड आहे, परंतु त्याचसोबत बॅटर रितेश मडवीला परतावं लागणार आहे माघारी. रन आउटचा शिकार इथे मात्र ठरला रितेश. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला होता. अगदी योग्य वेळी त्यांनी बुद्धीचा चातुर्याचा वापर केला, कारण त्यांना देखील माहीत आहे जर वैष्णव स्ट्राईकवरती आला तर मात्र विकेट त्याची जाऊ शकते. तो स्ट्राईकवरती पोहोचेपर्यंत विशाल जितेकर त्याला बाद करेल, त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली मित्रमंडळी रितेशची. वैष्णव अजूनही खोल विचारामध्ये आहे की मी बॅटिंगसाठी आलोय तर खरा, परंतु संधी मात्र अजूनही प्राप्त झालेली नाही. 38 धावा टीमच्या टोटल स्कोर कार्डवरती दर्शवल्या जातात. अजूनपर्यंत एकही बॉल डिलिव्हर झालेला नाही. या ओव्हरमधील सोहम जितेकर आपलं पाहायला मिळेल. राऊंड द विकेट नवीन आलेला बॅटर ऋषिकेश पाटीलच्या विरुद्ध. इथे ऑफ स्टंप पासून आणखीन बाहेर जाणारा बॉल, पुन्हा वाईट. अतिरिक्त धावा, या धावा रोखणं फार गरजेचं आहे, अन्यथा सामना ज्यावेळेस दुसऱ्या चरणामध्ये निघून जातो उत्तरार्धामध्ये, त्यावेळेस मात्र या वाईट बॉलचा तुम्हाला उत्तर द्यावा लागतो. इथे देखील बॉल मागे चालला. आता स्ट्राईक मात्र वैष्णव स्वतःकडे ठेवणार. 22चा इशारा. एक्स्ट्रा धावाली टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल 40. 45. 40 वर 5 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना न्हावे टीमने. निर्जा 11 न्हावा त्यांच्या विरुद्ध रुद्र अँड राय ब्रदर्स जय हनुमान दापोली. आज नाईटची स्पर्धा खेळताना आपण पाहतो अनेक टीमला आपापले पॅकर आहेत. ऑन साईडला मला एवढा वेळ का शांत ठेवलं होतं, का मागे ठेवलं होतं, आता प्रश्न तो विचारतोय स्वतःच्या डगआउटला. कारण कोणत्याही खेळाडूने वैष्णवला स्ट्राईकवरती आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. इथून मात्र षटकार आलाय. 46 धावा या षटकाराच्या मदतीने. येस जॉन्टी, इकडे या, आपण चॉईस करून घ्या पटकन इथेच. येस वैष्णव, कारण बॉल गेल्यानंतर पुन्हा येण्याची शाश्वती नाहीये या मैदानावरती. काल खरं तर भरपूर प्रेक्षक होते या मैदानावर, कारण गावची टीम खेळत होती आणि मैदानावरती फेरफटका मारल्यावरती कळतो
की कालच्या पराभवाचं कारण काय. गावातील प्रत्येक नागरिकाच्या ओठांवरती फक्त 30 धावा लिहिल्यात. इथे चांगला फटका आहे, गॅपमध्ये खेळले, डीप कव्हरला फिल्डर आहे, चूक झाली आहे परंतु लवकर सावरलं. 2 धावा इथून मात्र मिळतील. वैष्णवला स्ट्राईक वरती आणणं हे धोक्यापेक्षा कमी नाहीये कोणत्या, कारण जोपर्यंत तो नॉन स्ट्राईक वरती होता तोपर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं असं वाटलं खरं तर जय हनुमान दापोली टीमला, परंतु जसा तो स्ट्राईक वरती आला त्याने आपला आता रुद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. साई गणेश चषक 2025 चौथी रात्र. आज आमच्या नवी मुंबईचे 2 संघ या स्पर्धेत खेळलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे बॉल चालला, एक पूर्ण केली आहे, वरती थ्रो येऊ शकतो, आलाय थ्रो आणि सरळ मात्र वैष्णवला ठोकर देऊन बॉल थांबलाय आणि या 2च्या मदतीने नावा टीमचा अर्धशतक धावफलकावरती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे 2 मोठे फटके आले तर खरोखर या मॅचला मात्र कलाटणी देण्यामागे वैष्णवचा हात असेल असं आपण नमूद करू शकतो, कारण 50 झाल्यात, 2 बॉलचा खेळ शिल्लक, अजूनही 2 बॉल बाकी. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन भिंगारे आणि कोपर खेळणे नवी मुंबई. कॅप्टन व्यासपीठावरती आपण लवकरात लवकर. ऑन साइडला खेळलेत, गॅप मध्ये एक टप्प्यावरती बॉल चाललाय, फिल्डरच्या हातात, वरती थ्रो आलाय, होऊ शकतो आउट, परंतु इथे थ्रो मागे गेला. विश्वजितच्या हातात बॉल सापडला नाही, अन्यथा धोका उद्भवला असता. परंतु काय धावतोय, बैलगाडा शर्यत जणू चालू आहे की काय या मैदानावरती, असं दृश्य आहे. धावा एक्सप्रेस उगच नाही म्हणत या खेळाडूला. आजकाल क्रिकेटमध्ये बैलगाडा शर्यत भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. सलग 3 दिवस तेच पाहतोय आपण. शेवटचा बॉल, चांगला फटका आहे, डीप कव्हरला बॉल चाललाय, एक टप्प्यावर बॉलला उचललंय, चुकीचा कॉल होता आणि इथे मात्र रन आउट होतोय. तो म्हणजे बॅटर ऋषिकेश पाटील. 53 झाल्या, 54 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं होईल. येणारे 24 बॉल 54 करायचे आहेत. तो सामना जिंकण्यासाठी रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोलीला. जाऊया टॉसकडे. एकीकडे कोपरखेरणे नवी मुंबई संघ तर दुसरीकडे मित 11 सिद्धिविनायक भिंगारी. काय घडेल हे मात्र टॉस नंतर आपण नक्की पाहणार आहोत. तर मी विनंती करतोय राजेशजी कोहली यांना की या सामन्याचा आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. भिंगारी आणि कोपरखेरणे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती सर आपण टॉस बॉक्स मध्ये या. पहा खरं तर या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघांना टॉससाठी पॅनलाइज करावं लागले. त्यामुळे मेक शुअर की आपण वेळेवरती याल जेणेकरून तुम्हाला टॉसपासूनच पेनल्टी मिळू नये अशी आम्ही आशा करतो. भिंगारी टीम आणि कोपरखेरणे टीम आयोजनाला हलक्यात घेऊ नका आपण, कारण 4 रात्रींमध्ये 4 संघ पेनलाइज झालेत. दोन्ही टीम कॅप्टन प्लीज यावं, आपल्यासाठी सूचना आली आहे. पहा जर टॉस पहिला बॉल व्हायच्या अगोदर जो संघ उपस्थित असेल, समोरील संघ उपस्थित नसेल, उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. आणि दोन्ही संघ नसतील तर दोन्ही टीमसाठी 2-2 बॉलची पेनल्टी असेल. त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक आपल्याला वागावं लागेल, यावं लागेल. येस मिस्टर अजिंक्य प्लीज कम टू द स्टेज.
आणि कुणाल प्लीज या आपण देखील. तर चला दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. पहिला चेंडू पडायच्या आत जर कोपरखंडे संघाचा संघनायक आलाय भिंगारी. पहिला चेंडू पडायच्या आत जर आपला संघनायक टॉस विन साठी आला नाही तर माझा नक्कीच कोपरखंडे संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल याचा नोंद घ्यायची आहे. मी विनंती करतोय राजेशजी कोहली यांना की आपण आपल्या शुभास्ते साखळी सामन्यातील शेवटचा सामना आपल्या समोर येणार आहे. जयेंद्र कोहली यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नवी मुंबई परिसरामधून खेळण्यासाठी आलेला कोपरखंडे संघ तर पनवेल रसायनी परिसरातील भिंगारी संघ आपण पाहतोय. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. मान्यवर पाहुणे जयेंद्रजी कोहली यांच्या शुभास्ते कोपरखंडे संघाचा नाणेफेकीचा कौल आहे. या सामन्याचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आपण लगेचच निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे आणि जशी माझं उत्तराला सुरुवात होईल आपण ऐकूयात देवजी डाके सर यांना. ओर टू कॉम बॉक्स. येस धन्यवाद सुयोग कोळी सर. आपण स्पर्धा पाहतो साई गणेश चषक 2025. उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतोय. आजची चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीमधला तिसरा सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूनं निर्जा 11 नावे संघ, रोहनच्या नावाने हा संघ ओळखला जातो. खऱ्या अर्थानं बरेचसे सितारे आहेत परंतु जॉन्टी याचा संघ आपण पाहतो आणि धावसंख्या बनवल्यात 53 आणि 54 धावसंख्येचा इशारा पंचांनी अलग स्टाईल मध्ये अनोखी शैलीमध्ये पाहतोय. सलामीची जोडी पाहतो आपण. विजे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला मिस्टर 360 विश्वजित म्हात्रे. पहिला बॉल फ्लिक केला बॉलला डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंच वळतील. सुरुवात झाली खराब. प्रचंड वेग दिला होता परंतु लेगस्टम्पच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय. जॉन्टी वेग चांगला आहे, फिटनेस चांगली आहे. यंगस्टारचा भरणा असलेला दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूने नावे संघ, दुसऱ्या बाजूनं विजेचा संघ विशाल जितेकर आणि त्या संघाचा बॅकबोन खेळाडू पाठीचा कणा सध्या स्ट्रायकरला पाहतो आपण. आडवे तिडवे शॉट खेळण्यास सक्षम असला खेळाडू. समोर टाकला होता बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, कॅरी झाला ना बॉल. प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. यॉर्कर प्रॉपर पाहायला मिळाला आपल्याला जॉन्टीच्या माध्यमातून. पहिला लीगल चेंडू या ठिकाणी टाकतोय जॉन्टी. त्यावर कोणतीही प्रकारची धाव नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन साइडला दोन्ही खेळाडू घेतलेले आहेत त्यामुळे विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल. लवर फुल टॉस बॉल फ्लिक केला बॉलला. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ बॉल अडवला जातोय. गुड फिल्डिंग. झेल होतं का ना ते नंतर पाहिलं जाईल परंतु धावा वाचवल्या तब्बल 5. सेफ आहे त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन घेतला जातोय. दोन्ही खेळाडूंसाठी वेगवेगळी रणनीती पाहायला मिळते. स्ट्रॅटर्जी वेगवेगळी पाहायला मिळते आपल्याला. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर क्षेत्ररक्षणामध्ये बदल स्वतः करतायत. स्वतः लीडर आहे, टीमला लीड करत असतात नेहमीच. मग ओपनिंग झाली. वैष्णव भोईर आपण पाहतोय विकेट कीपिंगच्या माध्यमातून. 2 खेळाडू आहेत मिड विकेटच्या रिझन मध्ये. रितेश आहे, रितेश मडवी. अवे फ्रॉम द बॉडी अपस्टम्पच्या बाहेर पंच वळले. ट्रॅबलॅनच्या बाहेर चेंडू पिच झाला. पुन्हा एकदा दंडित केलं जाईल गोलंदाजाला अर्थातच जॉन्टी. रोहन याला माहिती आहे त्याला सुद्धा. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड एज जर लागला असता तर विकेट किपरच्या सहज कॅरी झाला असता. प्लॅन ए वर्क करताना पाहतो आपण. रूम द्यायचा नाही. फुलर लेनचा बॉल टाकायचा आहे. यॉर्कर एक्झिक्यूट करायचा आहे. चुकून बॅटला जरी ब्रश झाला तरी सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन घेतलंय. ही कॅप्टन्सी पाहायला मिळते आपल्याला. फुलर लेनचा बॉल आणखीन एक चांगला बॉल. प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला. अक्षरशः खोदून काढला विशाल जितेकरने हा बॉल.
मिड विकेटच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा स्ट्राईक रेटला आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे येतोय. पुन्हा एकदा त्याच्यासाठी 2 खेळाडू ऑन साईडला घेतले जातात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 धावा, 2 वाईड आणि 2 बॅटनी धावसंख्या 2 एक्स्ट्रा आणि 2 बॅटनी दोन्ही खेळाडूंचं अकाउंट ओपन झालंय. यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख बॉलला धाडला आपण पाहतोय. काउक कॉर्नरच्या डोक्यावरून खेळाडूला बनवलं जातं प्रेक्षक. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण उजवा पाय वाकवला त्यानंतर मात्र बॉलला धाडला काउक कॉर्नरच्या डोक्यावरून. तुंग भरारी घेणारा षटकार पाहायला धावसंख्या झपकन पुढे गेली. डबल फिगर मध्ये 10 धावा. जॉन्टीवर अटॅक केला जातोय. आणखीन एक यावेळी मात्र हवेमध्ये बॉल आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडला जातो. गनिमत राहिली की प्रॉपर टायमिंग झालं नाही, अन्यथा कदाचित चेंडू कॅरी झाला असता. डीप मिड विकेटच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. जॉन्टी नाराज आहेत. जॉन्टीचं म्हणणं आहे की आणखीन स्क्वेअर ठेवलेलं कदाचित, किंबहुना झेलचा प्रयत्न का नाही केलं. या 2 पैकी एक गोष्ट छेडली असावी. त्या गोष्टी सातत्याने आपण पाहतोय. धावसंख्या 11. पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू. आमचे गुणलेखक या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांच्या अहवालानुसार आपण पाहतो WTC ही यूट्यूब वाहिनी, या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा विजय ऑन स्ट्राईक. सोडून दिला बॉल. एक्स्ट्रा बॉल आहे. आपण पुन्हा एकदा वळलेत. या षटकात 3 एक्स्ट्रा फेकल्यात तुम्ही जॉन्टी. धावसंख्या बनवल्यात. या मैदानाचा पार स्कोर 45-50 आहे, किंबहुना त्याहून जास्त. पार स्कोरचा पार तुम्ही गेलेले आहात, परंतु तुमच्या एक्स्ट्रा सुद्धा तितक्यात चालल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू डॉट आला असता तर षटक संपलं असतं. आता तुम्ही चेंडू एक्स्ट्रा फेकलात. 1 धाव तर एक्स्ट्रा दिली. 1 बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर प्रेशर तुमच्यावरच असेल. प्रेशर संघावर असेल. प्रेशर निर्जा 11 नावे संघावर असेल. लवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकलला. जे बोललं तेच झालंय. 1 बाउन्स ओव्हर द रो. फुल फेस ऑन द बॅट. ऑन ड्राईव्हचा फटका, चौकार. थँक्यू डीजे. 54 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहिला. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली. 16 धावसंख्या तब्बल या ठिकाणी खर्च केल्या म्हणावं लागेल जॉन्टीने. आणि पहिला खेळाडू जॉन्टी ठरतोय जो एका षटकामध्ये तब्बल 9 चेंडू फेकणारा खेळाडू. म्हणजे 3 वाईट आणि उर्वरित 6 चेंडू लीगल. 18 मध्ये 38. मॅच ऑन केली म्हणावं लागेल आता. 101 जर्सी नंबर आपण पाहतोय. मिस्टर 360 या नावाने ओळखला जाणारा अभया हा खेळाडू विध्वंसक खेळाडू आहे. रौद्र रूप धारण कोणत्याही क्षणी करू शकतोय. ही हायाबुसा बाईक आहे. पहिल्या गिअर मध्ये 100च्या स्पीडने धावते. इतका स्ट्राईक रेट पाहायला मिळतो आपल्याला. कधी गिअर चेंज करतो ना हे प्रेक्षकांना कळतच नाही. इतका घातक फलंदाज आहे. चांगलं माहिती आहे. दुसऱ्या बाजूने न्हावा एक्सप्रेस वैष्णव भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. बेस्ट वर्सेस बेस्ट. खराब बॉल आहे. शॉर्टपुलचा फटका. ताकदीचा प्रचंड वापर. बॉलला दिला फेकून. काउक कॉर्नर मिड या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअरच्या अगदी डोक्यावरून षटकार.
चेंडूवर आक्रमण केलंय. वेलकम वैष्णव सांगितलंय अभयानं. ठोकला. समीकरण बदललं गेलं. 17 मध्ये 32 राहिल्यात. मॅच ऑन आहे. दापोली संघासाठी मॅच ऑन केली. प्रचंड वेग दिलाय. या बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट नाही. इतक्या वेगावर तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट नाही करू शकत. विजयने सुद्धा तेच सांगितले. सरळ बॅटने खेळा तुम्ही. धावा येत्यात. जितके फटके मारलेत सरळ बॅटने खेळलेत. काही गरज नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे. आपली टीम सध्या ऑटो पायलटवर चालू आहे. काहीच वेगळं करण्याची गरज नाही. इथून विकेट्स गेली कदाचित एक पाऊल आपण मागे जाऊ शकतो. या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. परंतु वैष्णव भोईर त्यासाठीच तर ओळखला जातो हा गोलंदाज. विकेट टेकर बॉलर आहे. एक ब्रेक थ्रू इथून महत्वाचा वैष्णव तुम्हाला, आणि तो मिळवून देणार का हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आता नावा संघासमोर. त्यामुळे वैष्णवची पुन्हा एकदा परीक्षा या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. तारेवरची कसरत आहे गोलंदाजी. समोर आभ्या उभा आहे. फ्लिक केल्या बॉलला खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ब्रेक थ्रू मिळवलाय. अलगद झाल्यात अडकवलं जातोय. फुलरचा बॉल त्याला फक्त फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिक्स आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू तिथे मात्र कॅप्टन होतं. विकेट क्रमांक पहिला आभ्या बॅक टू द डगआउट. ज्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो ना, आपली आयडेंटिटी दाखवून दिली या मैदानावर. पुन्हा एकदा आपला दरारा दाखवून दिलाय. टायगर अभि जिंदा आहे सांगून दिलाय. विकेट्स मिळवून दिलाय. इनॅट 3 तिसऱ्या क्रमांकावर शिवतेज जितेकर. प्रचंड वेग पहा. विकेट्स घेतल्यानंतर हा आत्मविश्वास आहे. पहिला बॉल लूज डिलिव्हरी होती. वैष्णवला सुद्धा माहिती आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल केला. षटकार गेला. हरकत नाही. झालं गेलं ते विसरून जा. भूतकाळामध्ये जगलात ना तर त्या मध्येच राहाल. भविष्यामध्ये जगाचा प्रयत्न केलास तर पुढे जाल. हे दाखवून दिलं वैष्णवने. भूतकाळ विसरून घेतला. भविष्यामध्ये विकेट्स पाहिजे ती मिळवून दिली संघाला. एक ब्रेक थ्रू आणि तिथून आला पुढे डॉट बॉल. समीकरण चेंज झालंय. 14 मध्ये 32 हवे आहेत. मॅच आता दोन्ही बाजूने ऑन आहे. मी तर म्हणेन वैष्णव भोईर ओव्हर द विकेट्स. फुलरलेनचा बॉल फ्लिक केला. बॉलला खोदून काढलाय. लॉंगांच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. पुन्हा आता रितेश पाहतो आपण. स्वराज त्या ठिकाणी खेळाडू. आणखीन एक सिंगल. 13 मध्ये 31. शेवटचा बॉल आहे. विशू कोहली सरांचा इशारा या ठिकाणी पाहतो. 4 षटकांचे मॅच. चांगलं आयोजन. दमदार नियोजन पाहायला मिळते आपल्याला. न्हावा वर्सेस दापोली. निर्जा 11 न्हावा. त्यांच्या विपक्ष जय हनुमान दापोली संघ आपण पाहतोय. रुद्र अँड रॉय ब्रदर्स या नावाने आज संघ पॅक केलाय. युजली आपण पाहतो जय हनुमान दापोली या नावाने संघ खेळत असतो. पुन्हा एकदा जबाबदारी आली कॅप्टन कुलवर. एक एंड पकडून ठेवायचा आहे. दुसऱ्या बाजूने धावा सुद्धा बनवायच्या आहेत तुम्हाला. सिंगल सेन्सेबल क्रिकेट. सिंगल घेतली. एक एंड पकडून ठेवायचं आहे. रन रेटने पुढे जाण्याचं ठरवलंय कॅप्टन कुलचे. चांगली कॅप्टन्सी आहे. 12 मध्ये आता 30 ची गरज. 15चा रन रेट. या षटकामध्ये आता मात्र आहे.
हे षटक जर जॉन्टी इकॉनॉमिकल पडलं तर निर्जा 11 नावा संघ एक पाऊल पुढे टाकेल, थोडा फ्रंट फुटला येईल, किंबहुना मी तर म्हणेन रन रेटने सुद्धा पुढे गेला तरी सुद्धा गेम मध्ये राहाल दापोली संघ. त्यामुळे हे षटक आता मात्र अटॅकिंग होणार. पहिल्या चेंडूवर प्रहार केला, गॅप मध्ये बॉल आहे, हवेत बॉल. ओ इथे मात्र पोहोचले ना, बॅकअप देण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं झालंय, बॅकअप चांगलं झालंय. धावा मिळतील 2. मीत पाटील गोलंदाज पाहतो, निर्णय चुकला खऱ्या अर्थानं, निर्णय उशीर. येस, गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची कामगिरी इथून चेक केलं जाईल. मॅच चालू ठेवायची आपण. मीत पाटील, या गोष्टी होत असतात, आपण कित्येक वेळा पाहिल्यात. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. विशाल जितेकर यांच्या माध्यमातून पाहतो आपण. राऊंड द विकेट्स, सोडून दिला बॉल, फुलरचा बॉल, इट्स अ लीगल डिलिव्हरी. दहा मध्ये 28. एक मोठा फटका फक्त अपेक्षित आहे, त्यानंतर पुन्हा मॅच मध्ये बॅलन्स व्हाल तुम्ही. लेग स्लिपचा खेळाडू, पिचच्या सरळ उभे राहायचं नाहीये तुम्ही. समोर टाकला होता बॉल, अलॉन द कार्पेट, या ठिकाणी फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये अवघी सिंगल, एकेरी धाव. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो. मी मागाशी म्हटलं आभ्याला संघाचा बॅकबोन खेळाडू का म्हटलं, आभ्या होता, मोठे फटके पाहायला मिळत. जसा आभ्या गेला ना, रन रेट डाऊन झाला बघा. विजेवर थोडस दबाव पाहायला मिळतोय, त्यामुळं आता शिवतेजनं सुद्धा हात खोलावे लागतील. प्रयत्न चालू आहेत. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. 2 इज द कॉल, सिंगलने सेटल होतोय. विशाल जितेकरने स्ट्राईक मागितली. आज कॅप्टनने पुन्हा एकदा जबाबदारी उचलली. मी खेळेन, मलाच खेळायचं आहे, संघाला मी लीड करतोय, त्यामुळे आता ॲज अ कॅप्टन नाही, ॲज अ लीडर म्हणून या आजच्या रजनीमध्ये मी लीड करेन टीमला, आणि हा आत्मविश्वास दाखवलाय विशाल जितेकर. स्ट्रायकरला खेळाडू, स्लो बॉल, फिंगर रोल केले होते, इथे मात्र पंच वळतील. हा व्हाईट बॉल आहे. आता गोलंदाजा रिव्ह्यू आलाय. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि नावा टीम जॉन्टी रिव्ह्यू रिटर्न आहे तुमचा. 7 मध्ये 26 बनवायचे आहेत. 7 मध्ये 26. मीत पाटील, शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, आणि इथे मात्र फलंदाज बाद आहेत का? बॅट कट आहे. ओके, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे अंपायरने व्ही शिकोळे सरांनी निर्णय दिला, लगेचच सांगितलं. निर्णय दिल्याबरोबर लगेचच सांगितलं. या ठिकाणी पाहतो आपण सहा मध्ये 25 बनवायचं आहे. चला नावे संघ, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आणि सूचना करतोय, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. खऱ्या अर्थानं ॲज अ कॅप्टन विचारणं स्वाभाविक आहे. पंचाने निर्णय दिला, लगेच स्क्वेअर लेगच्या पंचाने निर्णय थांबवला.
कारण की बॅट कट होती. मुख्य पंचांना कळलं नव्हतं, इतका वेगाने चेंडू गेला होता. विजय सारख्या फलंदाजानं विशाल जितेकरला तेव्हा चेंडू टायमिंग सुद्धा करता आला नाही. थोडीशी इजा सुद्धा आपण झालेली पाहिली, परंतु मॅच सध्या अडकली, त्यामुळे ह्या इजा सध्या जाणवणार नाहीयेत. 6 मध्ये 25 मॅच अजूनही बनू शकते. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये 3 वाजून आपण 40 मिनिटांनी तो सामना संपलेला पाहिला. त्या शेवटच्या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले होते. 4 वाजून गेले होते पहा. त्यामुळे आज किमान 1 वाजता घरी जाणं गरजेचं आहे, नाहीतर रोज आम्ही घरी पोचतो प्रसाद सर आणि कोंबडा आवाज देतो बाजूचा. 6 मध्ये 25. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही अनाऊन्स करतोय. भिंगारी आणि ट्रॉम्बे टॉस करण्यासाठी यायचं, लगेच रेडी राहायचं आहे. भिंगारी टीम रेडी राहायचं. आपण भिंगारी आणि ट्रॉम्बे टीम साठी विशेष सूचना, आपण रेडी राहायचं आहे. 6 मध्ये 25 होत्या. पहिला बॉल आला व्हाईट बॉल, 1 धाव कमी. 6 मध्ये 24. पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. 6 मध्ये 23. गोलंदाज पाहतो आपण स्वराज पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. आज जबाबदारी खूप आहे, भरपूर धावा आहेत स्वराजसाठी. आपण विचार केला तर दोन्ही बाजूने मॅच अजून पण ऑन आहे मित्र म्हणेन. पहिला 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले ना 3 चेंडूवर, त्यामधला एक तर नक्कीच पाहायला मिळतोय. बराच उशीर चेंडू हवेत, परंतु डिस्टन्स नाही कव्हर करू शकला आणि इथे मात्र झेल सोडलाय. धाव सुद्धा काढली नाही. वैष्णव भोईर 5 मध्ये 23 धावसंख्येची गरज. झेल जरी सोडली तरी या एकंदरीत डॉट बॉलच आहे असं म्हणावं लागेल. धाव नाही घेतली. फुल टॉस बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. आज काहीच मनासारखं घडत नाही. 2 फुल टॉस मिस केलेत. जर वेगळा दिवस असता तर आपण कित्येक वेळा पाहिली आहे, यॉर्करचा बॉल हेलिकॉप्टरने सीमारेखा पार पाठवणारा हा खेळाडू आज फुल टॉस बॉल मिस करतोय. दिवस असतो मित्रांनो, कधी कधी असं असतं आपला दिवसच नसतो. त्या दिवशी आपण अथक मेहनत घेतो, खूप प्रयत्न करतो, तरी सुद्धा यश हे आपल्या पदरी पडत नाही. कदाचित आज तो दिवस असावा विजेचा. खराब बॉल आहे, वाईट बॉल. पंचाने लगेच सांगितलं 1 बॉल्स फॉर दी ओव्हर. यानंतर तुम्ही बाउन्सर अटेम्प्ट करू शकत नाही, आंतरराष्ट्रीय नियमावली आहे आपण पाहतोय. पण सध्या IPL मध्ये या गोष्टीला अपवाद ठरवलाय. 2 बाउन्सर तुम्ही करू शकताय, कारण IPL मध्ये गोलंदाजावर हल्ले चढवले जातात. 4 मध्ये 22 माफी असावी, 4 मध्ये 22. स्लोवर बॉल, यॉर्कर टाकलाय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक रोटेशन कदाचित मगाशी ट्राय केलं असतं, आणखीन 2 घेतले असत्या. शिवतेज सारखा खेळाडू आहे, या खेळाडूकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. 3 मध्ये 21. मॅच बनल का? एखादा बिमर येईल का? त्यावर चौकार षटकार येणार का? एखादा वाईट बॉल येईल का? त्या तो चौकार जाईल का? वाईट तर आता चौकार येणार नाही. 1 सोडून 2 खेळाडू प्रोटेक्शन घेतलेत. यावेळी बॅट टर्न झाले हातामध्ये. उंची बरीच आहे. इथे मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चूक करत नाही. दबाव मध्ये आलेला फटका आणि तिथून मात्र धक्का क्रमांक 2. शिवतेज बॅक टू द पवेलियन. ची सरासरी होती आणि तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं किमान 40% सामना एका संघाच्या बाजूने झुकेल या षटकामध्ये, आणि ते षटक अगदी इकॉनॉमिकल फेकलं. मीत पाटील या गोलंदाजांना कुठून तरी तिथून नावा संघ 1 पाऊल पुढे आला असं आता म्हणावं लागेल. स्वराज इथे मात्र पहा,
एक चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल 21 बनवायचे आहेत. प्रसाद सर 15 वर्षा अगोदर आपण गेलो शेतात मॅच असाचा बॉल हरवला की 15-16 धावसंख्या काढायच्या त्यावेळी. यावेळी आउटसाइड एज विकेट्स आणि इथे मात्र वन साइडेड मॅच पाहायला मिळेल. तब्बल 20 धावसंख्येने मॅच गमावली. काय चुका झाल्या, कुठं काय झालं, रन रेटनी कुठं आपण मागं राहिलो, पॉवर प्ले मध्ये धावसंख्या आल्या होत्या, आता विचार करावा लागेल. परंतु हरकत नाही, विजयी संघ या ठिकाणी ठरतोय निर्जा 11 नावा आणि पराभूत संघ होतोय जय हनुमान दापोली संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे या ठिकाणी वळणार आहोत. एक अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिले आणि जे षटक इकॉनॉमिकल पाहिजे होतं ते षटक सुद्धा त्यांना हाताळलं आणि महत्वाची विकेट्स मिळवली. 5 मध्ये 13 धावसंख्या खर्च केला आणि महत्वाची जी विकेट्स होती आभ्याची ती विकेट्स मिळवली. तो न्हावा एक्सप्रेस वैष्णव भोईर ठरतोय या सामन्याचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच वैष्णव भोईर. जाऊया आपण आणि दोन्ही संघ या ठिकाणी पुढील मॅच खेळणारे संघ आपण पाहतोय. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी. मीत 11 म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे. भिंगारी कुणाल नाईकचा संघ, दुसऱ्या बाजूने कोपर केरणे एक बलाढ्य संघ आणि